नमस्कार मैत्रिणींनो, आपल्या चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं मनापासून स्वागत. म्हणतात ना, घरच्या जेवणाची चव आणि मायेची ऊब कधीच विसरता येत नाही. अगदी तसंच हे खमंग पारंपरिक वरणफळं. चला तर मग सुरुवात करूया आजच्या खास रेसिपीला. आता एका पॅनमध्ये 2 टेबलस्पून तेल गरम करून घ्या आणि त्यामध्ये 1 टेबलस्पून जिरे आणि 1 टेबलस्पून मोहरी घालून छान तडतडू द्या. नंतर 1 टेबलस्पून आलं लसणाची पेस्ट आणि 1 टेबलस्पून हिरव्या मिरचीची पेस्ट घालून छान परता. टिप नंबर 1, हिरवी मिरची आणि लसूण थोड्या तेलात भाजून मीठ व जिऱ्यासोबत वाटून ठेवल्यास चव अधिक छान येते. आणि आता थोडीशी कोथिंबीर घालून चांगलं परतून घ्या आणि त्यामध्ये थोडंसंच पाणी टाकून द्या. मी ऑलरेडी तुरीची डाळ धुवून त्यात थोडंसं तेल आणि टोमॅटो घालून मऊ शिजवून घेतलेले आहे. आता पॅनमध्ये शिजवून घेतलेली तुरीची डाळ ओता. टिप नंबर 2, वरण खूप पातळ करू नका. मध्यम घट्टपणा असेल तर वरणफळं अधिक चविष्ट लागतात. नंतर यामध्ये 1 टेबलस्पून हळद, 1 टेबलस्पून मीठ आणि थोडासा चिंचेचा कोळ घाला. आवडत असल्यास चिमूटभर साखर घालू शकता. झाकण ठेवून 5 मिनिटे शिजवून घ्या. मी इथे ऑलरेडी गव्हाच्या पिठात मीठ घालून 10 मिनिटे बाजूला ठेवून डायमंड आकाराचे तुकडे कापून घेतले आहे. उकळी आल्यानंतर तयार केलेले डायमंड आकाराचे तुकडे पॅनमध्ये घालून घ्या आणि 10 मिनिटे चांगले शिजवून घ्या. शेवटी वरून 2 टेबलस्पून शुद्ध तूप आणि कोथिंबीर घालून सर्व करा. ही वरणफळं आजारी व्यक्तीसाठी आणि लहान मुलांसाठी अतिशय पौष्टिक व आरोग्यदायी आहेत. हे तयार आहेत खमंग पारंपरिक वरणफळं. म्हणतात ना, साध्या जेवणातच खरी चव दडलेली असते. ही रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच एका भन्नाट रेसिपीसह. तोपर्यंत कुक, स्टीम अँड एन्जॉय.